माझ्या भावानी आमच्या घरी आज एक नवीन पाहुणा आणलाय. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या व्लॉग्स मध्ये. आज मी हाफ डे घेऊन घरी बसलेली, कारण की माझ्या पोटात प्रचंड प्रमाणात दुखत होतं. पूर्ण हाफ डे मी रेस्ट केली आणि त्यानंतर मी तयारी केली जॉबला जाण्यासाठी. कपडे बिपडे घालून तयार झाली आणि मग इच्छाच झाली नाही जॉबला जायची, म्हणजे खूप जास्त पेन होत होतं म्हणून मी काय घरी जॉबला गेलीच नाही. अशीच झोपली होती दुपारची. मध्येच आवाज आला. अरे म्हटलं कोण आलंय, बघते तर काय माझ्या भावाने इतकं छान सरप्राईज दिलं यार. किती गोड आहे, किती उड्या मारते बघा ना, कसलं भारी आहे. आमच्या डॉगीला बघून माझं तर पोटातलं बिट्टातलं दुखायचं सगळंच बंद झालं. त्याला आणल्या आमच्या यांनी आणि माझ्या भावानी दोघांनी मिळून स्वच्छ केलं. छान असं त्याला अंघोळ वगैरे घालून घेतली. त्याला अंघोळ घालताना पब्लिक किती जमली होती बघा. आणि हे दोघेही खूप जास्त घाबरतायत. का घाबरतायत मला नाही माहिती, पण खूप जास्त. ते काही घाबरायचंय का यार, किती गोड दिसतंय ते कुत्तू. दुसऱ्या दिवशी माझी नाईट असल्यामुळे डेला तर मी घरीच होती. मग म्हटलं की चला आपल्या नवीन कुत्तूसाठी थोडेसे कपडे आणि त्याच्यासाठी थोडी शॉपिंग घेऊया. त्यामुळे आमचे हे मी आणि मम्मी आम्ही सर्वजण गेलो डीमार्टला. आणि ते आमचं बघा, म्हणजे डीमार्टचं पॉपकॉर्न घेतल्यानंतर घरी जाईपर्यंत सुद्धा दम पडत नाही की घरी जाऊन खाऊ नाही, रस्त्यानेच चालू होणार. त्यानंतर गेलो आम्ही आमच्या कुत्तूसाठी कपडे वगैरे आणि थोडंसं खाऊचं सामान आणायला. कपडे घातल्यावर किती गोड दिसतंय बघा या. नंतर मग म्हटलं चला डीमार्ट मधून थोडीशी कॅडबरी पण घेतलेली मी, ती कॅडबरी पण खाऊन घेतली. आणि त्यानंतर मम्मीचं बिर्याणीचं शूट करून घेतलं. देख रहे हो बिरयानी बनाने के पीछे कितना स्ट्रगल है. दिस इज अल्फा जनरेशन गाइज. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून गॉगल घालून कांदा कापणार. आणि आपली बिर्याणीची रेसिपी ज्याने कोणी बघितली नसेल त्यांनी माहेरची चव या पेजवर जाऊन नक्की बघा. बिर्याणी वगैरे खाऊन मी निघाली जॉब साठी. आणि हे बघ, माझा नवरा माझ्या आधी माझी बॅग घेऊन रेडी मला जॉबवर सोडण्यासाठी. आणि अशा प्रकारे मी जॉबवर गेली. व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि हा, आमच्या डॉगला नाव काय ठेवू हे नक्की मला कॉमेंट करून सांगा बरं का. बाय.